17 वर्षांनी भारतानं T20 विश्वचषकावर नाव कोरलं। अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव। रोहित शर्मा आणि विराट कोहली आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्त। T20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवून दिल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीची घोषणा। भारतीय संघाच्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं अभिनंदन। हा विश्वचषक कायम स्मरणात राहील म्हणत मोदींकडून टीम इंडियाचं कौतुक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं भारतीय संघाचं कौतुक। ट्विट करत टीम इंडियाचं अभिनंदन। T20 विश्वचषक जिंकल्यानंतर जम्मू काश्मीरमध्येही जल्लोष। तिरंगा हातात घेत फटाक्यांची आतिषबाजी करत विजयाचं सेलिब्रेशन। भारताच्या विजयानंतर बुलढाण्यात क्रिकेट प्रेमींचा जल्लोष। फटाक्यांची आतिषबाजी करत विजय उत्सव साजरा। भिवंडीतही भारताच्या दणदणीत विजयाचा जल्लोष। भारत माता की जयच्या घोषणा देत दुमदुमला परिसर। भारताच्या विजयानं तरुणांमध्ये जल्लोष। कल्याणमध्ये आनंद उत्सव साजरा करत विजय साजरा। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बुधवारपर्यंत मुसळधारांचा अंदाज। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन। विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा दमदार हजेरी। मुंबईत सोमवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज। जळगावच्या यावल तालुक्यात पावसाचा जोर कायम। नदी नाल्यांना पूर आल्यानं रस्ता खचला। ग्रामीण भागात एसटी सेवा विस्कळीत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल महायुतीत महिला पदाधिकाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार। कालिका माता मंदिरात आरती करत मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना। पुणेकरांसाठी खुशखबर। पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलला अखेर मुहूर्त सापडला। CIFFचे मनुष्यबळ केंद्रीय गृह विभागाकडून मंजूर। पुण्यात झिका व्हायरसचा धोका वाढला। एरंडवणा आणि मुंडवा या परिसरात आढळले झिकाचे 3 रुग्ण। धुळ्यातील जलकुंभाची मोठी दुरावस्था। छत पडलेल्या जलकुंभातून मागील 1 वर्षापासून होतोय धुळेकरांना पाणी पुरवठा। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। प्रवाशांनो, आता व्हॉट्सअपवर करा तक्रार। बेशिस्त रिक्षा, कॅब आणि खासगी बसवर होणार तातडीची कारवाई।